आपण इंट्रोडक्शन पाहिलं, ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची. आता सूक्ष्म जीवशास्त्र काल आपण सांगितलंय, ज्या शास्त्रामध्ये जे काही सूक्ष्म जीव आहेत त्यांचा अभ्यास केला जातो, त्यांचे हेरिटन्स, त्यांचे उपयोग, त्यांच्या जे रिलेशन आलेलं आहे. आता मायक्रोस्कोप आणि मायक्रो ऑर्गॅनिझम, जे सजीव, आपण ज्यावेळेस घराच्या बाहेर पडलो त्यावेळेला आपल्याला काय दिसणार आहे, घराच्या बाहेर आल्या अशी कल्पना करा की आपण एंट्री घेतली दारावाटे बाहेर, की मग हे बाहेरचं जग चालू झालं. मग काय असंख्य अनगिनत इथं प्लॅन्ट आहेत, वेली आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, हे दिसायला लागलेलं आहे. म्हणून मग परत काही अजून छोटे छोटे आहेत, किडा मुंगीपासून अनेक कीटक आहेत. परत त्याच्यापेक्षाही पुढे जर गेलो आपण तर असे काही सूक्ष्म जीव आहेत जे डोळ्यांना सुद्धा दिसू शकत नाहीत. त्यांचं सुद्धा एक जग आहे, त्यांची सुद्धा एक सृष्टी आहे, विश्व आहे त्यांचं सुद्धा. इतकी अगणित आहेत, नंबर ऑफ आहेत, इन्फिनाइट आहेत, अनंत आहेत. मग त्यांचं सुद्धा महत्व या परिसंस्थेमध्ये म्हणा किंवा एकूणच आपल्या मानव सृष्टीसाठी या ठेवा. 9वीचे आणलो काय मग? हे 10वीचे दिलेत का? घ्या मग. बरं जावा आल्यावर देतो. सगळेच काढलेत का दोन्ही चॅप्टरच्या? हा, आता हे मराठीचे अवघड चाललंय द्यायला, काय सोपच राहते मराठीचं. समोर लक्ष द्या. तर ज्या वेळेस आपण बाहेर एंट्री केली, असे कितीतरी सजीव आहेत आणि जे आपण डोळ्यानं पाहू सुद्धा शकत नाहीत. त्यांचं सुद्धा या विश्वाशी काहीतरी देणं घेणं आहे का नाही? त्यांचं सुद्धा महत्व आहे. मग जे आपण दही खातोय त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आहेत, पोलिओचा व्हायरस, अँटीव्हायरस करून आपण पोलिओवर मात करत असतो, पेनिसिलिन आला, असे कितीतरी मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, जे की आपल्याला काही उपयोगी आहेत आणि काही आपल्यासाठी घातक आहेत, निरुपयोगी आहेत. आपल्याला उलट काय फायदा तर नाही त्यांचा, उलट काय त्रासच आहे. अक्का माय, अरे वो लाईट नाही, फॅन आम्हाला बी गरमी व्हायला लागली की लाईट नसल्यामुळं चालू आहे. तर हे झालं इंट्रोडक्शन मायक्रोबायोलॉजीचं. सूक्ष्म जीवशास्त्र म्हणजे काय? बायोलॉजी माहिती आहे तुम्हाला, जीवशास्त्र माहिती आहे, ज्या शास्त्रामध्ये अतिशय सगळं जीवाविषयी, ऑर्गॅनिझम विषयी, मग त्याचे अवयव आले, त्यांचं कुठून उत्क्रांती झाली, त्यांचं काय सगळा सजीवाविषयी अभ्यास, पेशी आल्या, टिश्यू आले, या सगळ्यांचा, त्यांच्या सगळ्या संस्था, अवयवाच्या संस्था, रक्ताभिसरण संस्था असेल, परत हे जे काही आपले मानवी अवयव असतील, प्लांटचे अवयव असतील, त्या सगळ्याचं कोरिलेशन, सगळ्याचा सहसंबंध, ते आपण ज्या शास्त्रामध्ये करू त्याला आपण जीवशास्त्र म्हणलं. आता सूक्ष्म जीवशास्त्र म्हणजे काय? जे अतिशय डोळ्यांना दिसत नाहीत, जे मायक्रोस्कोपच्या ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला पाहावं लागतं, बघावं लागतं, असे जे जीव आहेत त्यांचं सुद्धा इथं काहीतरी स्थान आहे या पृथ्वी तलावरती म्हणा किंवा मानवाच्या विकासामध्ये. तर मोठे जी काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत, डेअरी इंडस्ट्री त्याच्यावर उभी आहे, हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यावरती. परत असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, असे काही सूक्ष्मजीव आहेत, रायझोबियम, जे मुळांच्या गाठीमध्ये असतात, नत्र, ते सुद्धा अतिशय फायदेशीर आहेत आपल्याला. काय केलं जातं? ज्यांची शेतीची पोत खराब झालेली आहे, नापिकी येऊ लागलेली आहे, मग त्यांना सल्ला दिला जातो की तुम्ही रायझोबियम, ज्या वनस्पतींना गाठी आहेत मुळांना, तशी पिकं घ्या, पिकं बदली करा, पिकांमध्ये वारंवारिता ठेवा. एकच पीक सारखं सोयाबीन 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 जर असं करायला लागलो का, जे आपण पीक पेरत असेल ते काय होईल? पोत घसरेल, बॅक्टेरिया जे आहेत त्याच्यामुळे काय म्हणतो आपण, रायझोबियम बॅक्टेरिया असल्यामुळे काय होणार, जे पीक आहे खाल्लं, जमीन भुसभुशीत करणार आहे. बघा तुम्ही सोयाबीनचं झाड उपसून बघा, खाली काय मोकळी मोकळी माती असते मुळाला, का बर? ते रायझोबियम बॅक्टेरिया काय करतात? जमीन भुसभुशीत करण्याचं काम आणि नत्र पुरवण्याचं काम, नायट्रोजन बेस आपलं पुरवण्याचं काम ते बॅक्टेरिया करायला लागले. असे कितीतरी बॅक्टेरिया, व्हायरसेस, दह्यामधले बॅक्टेरिया आपल्याला
उपयोगीच आहेत. मग त्याच्यामध्ये आपण पाहत होतो की जे आपण काही पदार्थात सूक्ष्मजीवापासून बनवलेले, इडली असेल, डोसा असेल, हे जे काही आहेत ते सुद्धा कशाचं उदाहरण आहे? मायक्रोबॅक्टेरियाचं. औषधामध्ये मोठे मोठे जे बायोटिक्स आहेत, ते औषधं सुद्धा आपण कशापासून बनवतोय? या सूक्ष्मजीवापासून, जे की आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. आलं का लक्षामध्ये? हे आपण काल सुद्धा पाहिलेले. आता पुढे जे ह्याच्या सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक इंडस्ट्रियल सूक्ष्मजीवशास्त्र आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू, परत उपयोजित सूक्ष्मजीव, ही जी एक सूक्ष्मजीवशास्त्राची शाखा आहे, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, त्या शाखेमध्ये काय? अधिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी आपण पाहिले सुरुवातीला क्लासिफिकेशन करत असताना. अधिकेंद्रकी म्हणजे काय? ज्यांचं न्यूक्लियस आहे आणि ज्यांचं न्यूक्लियस नाही, केंद्रक. दृश्य केंद्रकी माहित आहे की ज्यांचा न्यूक्लियस आहे. अदृश्य केंद्रकी, आद्य केंद्रकी, ज्यांचा न्यूक्लियस नाही, विदाऊट न्यूक्लियस आहेत असे प्राणी, छोटे छोटे सूक्ष्मजीव, त्यांच्या बाबतीत जिथं अभ्यास केला जातो, त्यांच्या अनुवंशाविषयी, अनुवंशशास्त्र, या सगळ्याचा अभ्यास, त्या शाखेला आपण काय म्हणतो? उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र. पुढे सांगितलं होतं औद्योगिक इंडस्ट्रियल, कारखाने जे मोठे मोठे, डेअरी आहे. आता सूक्ष्मजीवाचा उपयोग कुठं केला जातोय? डेअरी प्रोडक्ट मध्ये. मग काय? पनीर बनवायचं असेल, आता हे डेअऱ्या वगैरे आहेत, सगळं दूध खाण्यासाठीच उपयोगाला आणतात का? दूध कसलं आहे? टिकणार आहे का? किती पाश्चरायझेशन केलं, मोठे मोठे जे डेअरी येतात, बर्फाच्या लाद्या वगैरे घालून फ्रीज आहेत, मोठे मोठे फ्रीजर मध्ये जरी ठेवलं, किती दिवस राहणार आहे? टेम्परेचर मेंटेन करून 2 दिवस भरपूर झालं, मग काय होईल? ते ऍसिडिक बनायला चालू होईल आणि दूध खराब होईल, दूध नासेल, दूध फाटेल म्हणतो आपण. पण ज्या वेळेस याच दुधावरती प्रक्रिया करून आपण काय बनवलं? त्या दुधावरती प्रक्रिया करून काय? दही बनवलं. दही थोडस 2-3 दिवस जास्त जगणार आहे, आयुष्य त्याचं लाईफ स्पॅन वाढणार आहे. परत त्याच दुधावरती त्याचं तूप केलं, लोणी केलं, बटर, तर ते अजून थोडे दिवस जास्त, अजून त्याला तूप बनवला, त्याच्यापेक्षा जास्त महिने, वर्ष सुद्धा राहू शकते तूप. म्हणजे आपण काय? लाईफ स्पॅन वाढवायला लागलो त्याचं आयुष्यमान. कुणाचं? या दुधाचं, या सूक्ष्मजीवांचा उपयोग करून. सूक्ष्मजीव काय? शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहेत, काही काही धोकादायक आहेत. मग हे सूक्ष्मजीव काय? लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आहेत, ते डायजेशन साठी महत्वाचे. आता ज्या वेळा पोटदुखीचा त्रास जास्तच होत असेल तर डॉक्टर सुद्धा सल्ला देतात बघा, दही खावा, ताक खावा, आहारामध्ये हे सी विटॅमिनचा वापर वाढवा. त्यातल्या त्यात प्रोबायोटिक्स, प्रोबायोटिक्स आहे पुढे ब्रँच. प्रोबायोटिक म्हणजे काय? जे सूक्ष्मजीव जिवंत आहेत ते खायचे, आपल्या आहारामध्ये घ्यायचे. आलं का लक्षामध्ये? मग पुढे आहे आपण काय म्हणतोय? औद्योगिक, हे 2 लिहिलं होतो काल आपण, एवढं झालं होतं आमचं. उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, आणि हे 2 प्रश्न. आता औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू कोणते कोणते पैलू आहेत, आता हेच पाहिजे आपल्या पूर्ण या चॅप्टर मध्ये. हे सूक्ष्मजीवशास्त्र एवढं महत्वाचं काय? त्याचा मानवासाठी उपयोग काय? औद्योगिक उपयोग काय त्याचे? तर त्याचे जे पैलू आहेत, पहिला पैलू आहे किण्वन प्रक्रिया वापरून विविध उत्पादने घेणे. उदाहरणार्थ पाव आहे, चीज आहे, वाईन आहे. एवढी मोठी इंडस्ट्री, वाईन इंडस्ट्री, तर भरपूर पैसा, आम्ल हे बनवणे, मद्य, मद्य निर्मितीमध्ये. मद्य निर्मिती म्हणजे काय? आतमध्ये काय केलं जातं? आता बघा, मोठ्या मोठ्या ठिकाणी बारामती या साईडला शेजारून जरी ती गाडी गेली, ते ह्याची आंबवनाची, सुग्रास वगैरे असते बघा, ते भिजवून टाकलेलं. पूर्वीच्या काळात सुद्धा काय करायचे? जो काही वेस्ट रिमेन्स आहे, डाळींचं भुसा वगैरे, ते काय करायचे? पीठ, जे काही आपलं वेस्ट मटेरियल आहे खाद्य मधलं, ते भिजवून सगळं त्याच्यामध्ये, चपाती, भाकरी, पीठ आलं वेस्ट झालेलं, चोथा, जे काही शिल्लक आहे आहारातलं, ते सगळं मिक्सअप करायचे आणि ते भिजवत घालायचे. डायरेक्ट देत नव्हते, 1 दिवस पूर्ण भिजू घालायचे, सकाळी घातलं की संध्याकाळीच ते. म्हणजे काय होणार आहे? ते परमनंट होणार आहे चांगल्या पद्धतीनं. तिथं काय होणार आहे? मायक्रोबॅक्टेरिया, ते जे आहेत सूक्ष्मजीव, त्याच्यामध्ये वाढ होईल आणि ते काय होतील? डायजेशन सुधारण्यासाठी मदत करते त्या जनावरांचं. मग ते काय होईल? त्याचा वासी स्वाद सुद्धा बदलणार. आता दुधाचं दही बनायला लागलेलं आहे विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. काय होईल? दूध किती, दूध म्हणलं म्हणजे काय असणार आहे? लॅक्टिक, लॅक्टोज शुगर आहे त्याच्यामध्ये. परत वॉटरचा कंटेंट जास्त आहे, न पाणी घातलेलं दूध जरी असलं तरी वॉटर आहेच की आतमध्ये. पातळ आहे, डेन्स आहे का? नाही, डेन्सिटी नाही. पण ज्या वेळेस त्या दुधामध्ये आपण विरजण टाकून त्याला दही बनवायला लागलो, त्यावेळेला वॉटर तर निघून जाईलच, त्याचं टेक्स्चर बदलेल. काय होतं? ते डेन्सर होईल,
घनता वाढेल त्याची, वाढणार आहे का नाही, का असं पातळच राहणार आहे. तेच दूध पुढे काय होईल, घनता वाढेल त्याची आणि टेक्स्चर बदलल, परत चव सुद्धा बदलणार आहे ह्या मायक्रोबॅक्टेरियामुळे. गोड असलेली चव काय होईल, थोडीशी आंबट होईल, स्वाद येईल त्याचा, आहे का नाही. कशामुळे बदलायला लागले, मायक्रोबॅक्टेरियामुळे, मायक्रो ऑर्गॅनिझममुळे, लॅक्टोबॅसिलीमुळे ते कन्व्हर्जन करायला लागले. हे जे आपलं शुगर होती लॅक्टोज, त्याच कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये करायला लागल्यात. आणि याचाच उपयोग करून हे झालं घरगुती. पण ज्यावेळेला आपण दह्याची फॅक्टरीत योगर्ट बनवायला लागलेलो आहे, चीज बनवायला लागलो आहे, बटर बनवायला लागलेलं आहे, पनीर बनवायला लागलोय, त्यावेळेला काय केलं जातं, असं मोठ्या कंटेनर मध्ये टाक्याच्या टाक्या ते दूध घेतलं जातं. मग अगोदर काय केलं जातं, त्या दुधाची कंटेंट सगळे लिपिड आहेत का, प्रोटीन आहेत का त्याच्यामध्ये व्यवस्थित, काही इम्प्युरिटी आहे का, अशुद्धी, ती चेक केली जाते, फॅट किती लागलेला आहे, मग ते सिलेक्ट केलं जातं दूध. अन्यथा ते सिलेक्ट केलं जात नाही, त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट करतात. मग पाश्चरायझेशन चालू होतं, त्याला बॉइलिंग केलं जातं, परत थंड केलं जातं, बॅक्टेरिया, नको असलेले बॅक्टेरिया मारल्या जातात. नाहीतर ज्या विघातक आहेत, आपल्याला अपायकारक आहेत, हार्मफुल आहेत फॉर ह्युमन बिईंग साठी, ते काय केलं जातं, तापून बॉइलिंग पॉइंटला 100 डिग्री मोठ्या प्रमाणात तापवलं जातं, नंतर मग थंड केलं जातं. का लिहायला लागलास रे बाबा, बजरंग बली. मग परत काय होतं, ते थंड केलं की 100 डिग्रीला जे काही असेल त्याच्यामध्ये इम्प्युरिटी, बॅक्टेरिया, घातक असले मरून जातील. मग नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे जे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया होत्या त्यांची सीड राहतात, ते आर्टिफिशियल बनवलेले राहतात मशीन मधून. जे काय आपण शॉर्ट कंटेंट मध्ये विरजन घालतो, पण तिथं काय त्याचे जे सीड घातले जातात आणि लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन पूर्ण त्या मोठ्या कंटेनरचं होतं. आणि मग त्याचं दही बनवून मग पुन्हा त्याचं काय बनवायचे आहे, बटर बनवायचे आहे, ती प्रोसेस पुढे घी बनवायची आहे, तूप बनवायची आहे, ही प्रोसेस मोठ्या प्रमाणावरती चालते. म्हणजे एवढी मोठी इंडस्ट्री, भरपूर महाग आहे पनीर सुद्धा. जवळजवळ पनीर म्हणलं तर काय 250 रुपये 300 रुपये किलोला पनीरला भाव आहे. बटर तसंच आहे, तुपाला तर काय मग भरपूर भाव आहे, 800 रुपये किलो, 1000 रुपये किलो गावरान तूप म्हणलं तर. मग ही जी वाया जाणार आहे, थोडे दिवसासाठी हे राहणार आहे, एवढ्या पूर्ण खेडेगाव खेडोपाडीचं दूध गोळा करतात, ते सगळं पिण्यासाठीच आहे का, खाण्यासाठीच आहे का, नाही, त्याचा हे उपयोग करतात पुढे. आणि अशा पद्धतीने हे मायक्रो ऑर्गॅनिझम मानवाच्या दृष्टिकोनातून एवढे अतिशय महत्वाचे आहेत, म्हणून आपल्या याचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे. पेपर झाला, कुणाचा झालेला आहे, आदितीचा. बर, मग सन पासून होय, डी विटॅमिन मिळते भरपूर प्रमाणात, जीवनसत्व मूळ त्वचेमध्ये. हा चला, भारी गेला का, ठीक आहे ठीक आहे, ओके. चालू झालेत का परीक्षा, वा वा वा, चला तर पुढे जाऊ. आता गप्पा मारणं थोडस बंद करचाल का. आता इथं प्रश्न विचारलेला आहे, परत कचरा व्यवस्थापनामध्ये सुद्धा सूक्ष्म जीवाचा वापर केला जातो बघा. आता बघा, एक प्रयोग करायचे, आपल्या ह्याच्यामध्ये जे आहे कंपोस्टचा कचरा घ्यायचे. कंपोस्टचा कचरा म्हणजे काय, आपलं जे काही रिमेन्स आहे, शिल्लक काय राहिलेला आहे, पाला पाचोळा शेतामधला किंवा शेणखत, आपण जे खाते ऑर्गॅनिक घ्यायचे एकामध्ये, आणि एकामध्ये प्लास्टिक, लोखंडाचा चुरा हे घ्यायचे. ज्या वेळेस आपण एक 8 दिवस त्याला पॅक करून ठेवायचे 2 कंटेनर, एका कंटेनर मध्ये तो चांगला कचरा, कोणता, ऑर्गॅनिक कचरा, सगळं सुक्या भाज्या घाला, सगळं त्याच्यामध्ये. आणि एकीकडं हे जे काही हार्ड मटेरियल आहे, मेटल, सगळे काही प्लास्टिक, मेटल, थर्माकोल यांचं आठवडा ठेवा, 2 आठवडे ठेवा. ज्यावेळेस 2 आठवड्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये जे आहेत त्याची चहापत्ती सारखं होईल बघा, आणि त्याचा वास सुद्धा येणार नाही, आणि ते मस्तपैकी कंपोस्ट बनेल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, ज्यावेळेस हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते जर सोडले तर तो कचरा सुद्धा काय करू शकतील, वेस्ट मटेरियल, आता हे प्लास्टिकचा काही होणार नाही, पण त्याच्यामध्ये जर काही सॉफ्ट मटेरियल असेल तो सुद्धा कुजवण्याची फास्ट प्रोसेस, 8 दिवसात कुजवल्या का नाही ऑर्गॅनिक मटेरियल, तोच काय करतील, लवकर कुजवते. आता ज्या, आता मोठा उकिरडा, अरे शांत बसा, आहे तिथं काय केलंय,
कडबा सगळं जे काही वेस्ट आहे शेतामधलं ते टाकलं, आणि त्याच्यामध्ये शेण का बरं टाकतो आपण, शेणखत. तर शेण टाकल्यामुळे काय होणार आहे, त्या डंक मधले जे काही मायक्रो बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामध्ये किडे असतात बघा, त्या आळ्या वगैरे, ते काय करतील, सगळ्या त्याला व्यवस्थित कंपोस्ट करते, त्याला कुजवण्याचा डिकम्पोजर आहेत ते, स्कॅव्हेंजर आहेत ते काय करतील, विघटन करून टाकतील आणि मस्तपैकी चहापत्ती सारखा असं उगं फर्टिलायझर बनवतील. म्हणजे फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण यांचा, या मायक्रो बॅक्टेरियाचा, मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करायला लागलोय. हे आपल्यासाठी एवढे महत्वाचे आहेत. एक प्रश्न आहे, दुधाचे दही बनवताना घरी आपण किण्वन प्रक्रिया वापरतोय, किण्वन म्हणतो आपण त्याला, या प्रक्रियेसाठी कोणते जीवाणू मदत करतात? तर माहितीये तुम्हाला कोणते कोणते जीवाणू, लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया जे आहेत त्याच्यामध्ये मदत करतात, आणि एक दोन आहेत बघा त्याच्यामध्ये सांगितलेलं अजून पुढे. एक किण्वन प्रक्रिया आहे, लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते व लॅक्टिक आम्लामुळे दुधाचे कोगुलेशन, क्लथन होते. म्हणजे काय, तो जो टेक्स्चर बदलायला लागतं, हे पातळ दूध असतं का नाही, कोगुलेशन झाल्यामुळे काय होणार आहे, त्याचे जे मॉलिक्युल आहेत जवळ जवळ यायला, डेन्सिटी वाढायला लागते. कशामुळं, इथं केमिकल रिएक्शन चालू झाली, लॅक्टिक शुगरचं काय होऊ लागले, ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होत आहे. त्यावेळेस काय होते, मॉलिक्युल जवळ जवळ येतात आणि ते डेन्स होते, घट्ट होते, घट्ट दही बनते. अशा प्रकारची प्रोसिजर आहे. ह्याच्यामध्ये मदत कोण कोण करायला लागले आपल्याला, आपले लॅक्टोबॅसिली हे बॅक्टेरिया जीवाणू आहेत ते मदत करतात लॅक्टोज शुगरचं लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करण्यासाठी. लॅक्टोज बॅसिली आपले त्याचं नाव आहे. त्या आता पहिले, आता उत्पादने, आपलं पूर्ण चॅप्टर याच्यावरती आहे. या डेअरी प्रोडक्टचं पहिलं उत्पादन आहे आपलं दुग्धजन्य पदार्थ. काय काय, विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, ह्या सूक्ष्म जीवापासून आपण काय करतोय, मोठ्या प्रमाणावरती दुग्धजन्य पदार्थ. मोठी इंडस्ट्री आजकाल, मोठ्या मोठ्या सिटीमध्ये बघा, कुठंही मोठी इंडस्ट्री इथं व्यापून राहिलेली आहे. पहिला आहे डेअरी प्रोडक्ट. त्याच्यामध्ये जे आहे, पुरातन काळी काय केलं जायचं, असे होते पूर्वीच्या काळी दूध तूप सुद्धा, पण छोट्या प्रमाणावरती, घरगुती. पण आपण काय केलं, त्याच्यामध्ये थोडं टिल्ल्या डेव्हलपमेंट केली आणि आपण टेक्नॉलॉजीचा यूज करून, बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून, जैव तंत्रज्ञानाचा यूज करून ते आपण आर्टिफिशियल बॅक्टेरिया बनवली आणि मोठ्या प्रमाणावरती आपण ते प्रोडक्ट बनवायला लागलेला, आणि त्याचा यूज आपल्या मानवासाठी होतच आहे. मग पहिल्या सुरू सांगितलेलं आहे की शेळीच्या दुधापासून बनवले दह्यासारखा पदार्थ, त्याला का केफीर म्हणतात बघा, परीक्षेत आलेला आहे. केफीर म्हणजे हे जे आहे दहीच आहे, पण दूध कोणत्या प्राण्याचं वापरतो, तर शेळीचं दूध. केफीर म्हणजे दहीचाच प्रकार आहे. योगर्ट म्हणजे तर दहीच घ्यायची आपल्याला, पण मोठ्या प्रमाणावर जे बनवलं जातं त्याला योगर्ट म्हणतो. योगर्ट 8वीला सुद्धा आहे बघा आपल्याला. योगर्ट म्हणजे दहीच, आणि कर्ड म्हणजे दहीच, बटर मिल्क म्हणजे दही ताक, त्या प्रकारामध्ये ते मोडतं. पण घरगुती बनवलं ते दही आहे, आणि योगर्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपण बनवतो त्याला योगर्ट म्हणतात, विरजण वापरून केलेले दही. हे पदार्थ बनवताना दुधातील पाण्याचे प्रमाण, आम्लता यात बदल होतो व पोत, स्वाद, सुगंध यात वाढ होते. दुधापेक्षा बघा त्याचा वेगळा वास येतो, आंबट वास येईल, स्वाद बदलतोय, टेक्स्चर बदलायला लागलेला आहे, पोत सुधारतो, त्याचा जास्त दिवस टिकू शकते ते. आता या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर व अधिक कुशलतेने घडवून आणल्या जातात. आता हे जे दुग्धजन्य उत्पादन आहेत त्याच्यामध्ये जीवाणूचाच वापर केला जातो. फक्त चीज उत्पादनात तंतू कवके वापरली जातात. याच्या पूर्वीच्या काळी जे चीज बनत होतं त्याच्यामध्ये काय केलं जायचं, कवकाच्या ऐवजी हे जे फंगाय आहेत त्याच्या ऐवजी काय केलं जातं, जे लहान वासुर आहे त्याच्या पोटामध्ये जी काही मटेरियल होतं ते घ्यायचं आणि मग ते मिक्स करायचं. मग ते चीज बनवताना मग ते मांसाहारी चीज व्हायला लागलं, बरेचसे जण खायचे बंद केले. मग त्याच्यावरती इम्प्रुव्हमेंट म्हणून काय केलं, परत शाकाहारी चीज बनवण्यासाठी कवकाचा वापर केला, आणि जी कवका आहेत आपल्या त्या कवकाचा वापर करून सुद्धा आपण आता चीज बनवत आहोत. मग हे सांगितलेलं आहे की कोगुलेशन केल्यामुळं लॅक्टिक शुगरचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये करून आपण दही बनवत आहोत. पुढचा जो प्रोडक्ट आहे योगर्ट म्हणजे उत्पादन, मोठ्या प्रमाणावर फॅक्टरीमध्ये दह्याचं उत्पादन म्हणजेच योगर्ट आहे.
मग इथं काय करतं, विरजण वापरून तयार झालेल्या दुधाला योगर्ट. योगर्ट म्हणजे काय, लॅक्टोबेसिलाई जीवाणूच्या मदतीने. ते विरजण कशाचं वापरायला लागलोय, जास्त प्रमाणात लॅक्टोबेसिले असलेलं विरजण वापरायला लागलोय आपण. तो कंटेंट घेतलाय आणि मोठ्या प्रमाणावरती दह्याचं उत्पादन, त्यालाच आपण काय म्हणतो, योगर्ट असं म्हणतो. दही योगर्ट एकच आहेत. पुढे त्याचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनासाठी दुधाची पावडर सुद्धा मिसळली जाते. बघा, आपण दह्यामध्ये मिसळतो का दुधाची पावडर, प्रोटीनची इम्बॅलन्स करण्यासाठी. का बरं, तिथं काय करायचंय, मार्केट व्हॅल्यू वाढवायची त्याची. आर्टिफिशियल काही टेक्निक वापरल्यात. आपलं घरगुती आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये घट्ट लागत नाही दूध ऍटमॉस्फेरिक टेम्परेचरमुळे, पण तेच काय होतंय, पॉकेट मधलं दही मस्त घट्ट होते. का बर, तिथं आर्टिफिशियल टेक्निक वापरायला लागले. लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया जे आहेत ते विरजण मिसळायला लागलेलं आहे. कळतंय का. आणि परत प्रोटीनची कमतरता भासू नये त्याच्यामध्ये, म्हणून दुधाची पावडर सुद्धा मिक्सअप करतोय आपण त्या दह्यामध्ये. म्हणून ते दही कसं होणार आहे, घट्ट, डेन्सर, त्याचं टेक्स्चर घट्ट होणार आहे. कारण इंडस्ट्रीयल लेवलला आपला त्याची मार्केट व्हॅल्यू वाढवायची आहे. मग हे जे प्रमाण आहे सांगितलेलं आहे बघा, वापर करून त्यात स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. आता हे लॅक्टोबॅसिलसचे प्रकार आहेत. आता हे नावं पाठ करा. हे आपण काय योगर्ट बनताना कोणते कोणते वापरायला लागलोय, स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. जीवाणूचं एकास एक प्रमाणातील मिश्रण, समान एकास एक मिसळले स्ट्रेप्टोकॉकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांची जेल बनते व दह्याला घट्टपणा येतो. दह्याला घट्टपणा कशामुळे यायला लागलाय, तर हे जे दोन मिसळ लागले आपण, स्ट्रेप्टो कुठे गेला आहे, कॉकस, लॅक्टिक आम्ल तयार करताना प्रथिनाला काय जेल बनते, ते जेली टाईप घट्ट बनते थोडस. पुढे लॅक्टोबॅसिलिसमुळे ऍसिटाल्डिहाइड यासारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद येतो. त्या दह्याला घट्ट कोण बनवायला लागले, आपला स्ट्रेप्टोकॉकस बनवायला लागलेला घट्ट दही. आणि पुढचा जो आहे आपला लॅक्टोबॅसिलस ऍसिटिल डिहाइड सारखी संयुग कंपाऊंड बनायला लागले आणि दह्याला एक टेस्ट स्वाद स्वादिष्ट दही कशामुळे व्हायला लागले, आपल्या लॅक्टोबॅसिलसमुळे, ऍसिटाल्डिहाइड बनवल्यामुळे. परत योगर्ट मध्ये आत्ताशा फळांचे रस सुद्धा, आता बघा वेगवेगळ्या प्रकारचं दही, मग आम्रखंड असेल, आपण खातोय की ते दह्याचेच प्रकारात एक डेअरी प्रोडक्ट. परत त्याच्यामध्ये श्रीखंड आहे, श्रीखंड आहे, आम्रखंड, आंब्याचं टेक्स्चर मिसळला काय बनायला लागलंय, आम्रखंड. स्ट्रॉबेरीचा फ्लेवर, बरेचसे त्याच्यामध्ये, म्हणजे काय, एका जे वाया जाणार दूध होतं त्याच्यापासून आपण कितीतरी प्रकारचे काय बनवायला लागले, प्रोडक्ट बनवायला लागले आणि पैसे कमवायला लागले. म्हणजे हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे की आपण घाण म्हणतोय, टाकाऊ म्हणतोय, आपण खातोयच ते अतिशय उपयोगी आहेत आपल्याला. आणि इंडस्ट्रीयल मार्केट व्हॅल्यू सुद्धा त्याची मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या मानवाच्या डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा यांनी मोलाचा हातभार लावलाय मायक्रो ऑर्गॅनिझमने सुद्धा. म्हणून आपलं काम आहे की हे लॅक्टोबॅसिली असतील, हे जे बॅक्टेरिया आहेत, पेनिसिलिनचे बॅक्टेरिया असतील, जीवाणू, विषाणू, पोलिओचा विषाणू असेल, त्यांच्याविषयी अभ्यास करणं आपलं आद्य कर्तव्यच आहे. परत पुढचा प्रोडक्ट आहे लोणी, बटर. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा बटर काय असतंय, दोन प्रकारचे बटर मध्ये सुद्धा आहे बघा. एक आहे स्वीट क्रीम व कल्चर्ड, असे दोन प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळवले जातात. त्यापैकी कल्चर्ड प्रकारच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग नसतो. कल्चर्ड म्हणजे काय, जे घरगुती आहे बघा त्यामध्ये कमी प्रमाण आहे, पण आपण जे काही मार्केटिंग साठी बनवतोय हे बटर, त्याच्यामध्ये जे आहे आपण काय मायक्रोबॅक्टेरिया मिसळवतोय आर्टिफिशियल पद्धतीने आणि चांगल्या प्रकारचं बटर जास्त दिवस टिकणार आपण तिथं काय करतोय, मिळवत असतो. पुढचा प्रोडक्ट आहे चीज निर्मिती. आता सांगितले आपण गाईच्या दुधाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर चीज बनवले जाते. हे जे आता ह्याच्यामध्ये काय कोणती कोणती प्रोसेस आहे बघा. आता चीज बनवत असताना तर दह्याचं काय पाहिलं आपण, फक्त लॅक्टोबॅसिलिस मदत करत होता का, नाही. आता हे चीज बनवत असताना 3 प्रकारचे बॅक्टेरिया, हे मायक्रो ऑर्गॅनिझम मदत करायला लागल्यात. पहिला जो आहे आपला दुधामध्ये असलेला लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, परत लॅक्टोबॅसिलस
क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलस तिथं बी होता. पण लॅक्टोबॅसिलीचाच उपप्रकारात हे दोन आहेत लॅक्टोबॅसिलीचे. ते काय करायला लागल्यात, सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातं कशामध्ये, चीज मध्ये. हे 3 बॅक्टेरिया आर्टिफिशियल पद्धतीने मिसळतात आणि रंग सुद्धा मिसळतात. लॅक्टोबॅसिलस हे सगळे मिसळल्यानंतर यामुळे दुधाला आंबटपणा येतो. यानंतर दह्यातील पाणी, जो काही पाण्याचं प्रमाण वे म्हणतो आपण त्याला, पाणी काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते. यासाठी पूर्वीच्या काळी होतं हे रेनिड जे होतं का, विकर एन्झाईम, हे रेनिड जनावरांच्या अन्न मार्गातून मिळवते. त्याचा जो एक्सटेंट आहे ते जिथून कुठून ते कारखान्यात त्यांचे मारले जायचे, ते काय म्हणतो आपण खाटीक वगैरे, त्यांच्यापासून त्या कारखान्यामधून तो रेनेट नावाचा विकर घेतला जायचा आणि मग चीज निर्मितीमध्ये वापरत होते. पण मग काय त्याच्यावरती आक्षेप आले, चीज खायचं बॅन झालं काही देशामध्ये जे काही शाकाहारी आहेत. मग पुन्हा नंतर काय केलं त्यांनी, शाकाहारी चीज बनवण्यासाठी काय आपल्याला प्रयोग करता येतील त्याच्याकडे मग काय शोध चालू झाली. आणि मग त्याच्या पुढे शोध लागला की कवकापासून सुद्धा आपण चीज निर्मिती करू शकते. मग ह्या रेनेटच्या ऐवजी हे जे विकर आहे त्याच्या ऐवजी आपण पुन्हा कवकापासून प्रोटीएज मिळवायला लागलो आणि हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनवायला लागले चीजच्या संदर्भामध्ये. चीज निर्मितीविषयी माहिती जर लिहा म्हणलं, चीज निर्मितीमध्ये काय, हे जे 3 मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रोबॅक्टेरिया, जीवाणू, लॅक्टोबॅसिलचे 2 प्रकार आणि आपला स्ट्रेप्टोकॉकस हा मदत करायला लागलाय. स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस हा मदत करायला लागला. परत त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं, आपण काय मिसळत होतो याच्या अगोदर, रेनेट नावाचं विकर की जे जनावरांच्या अन्ननलिकेमध्ये ते राहत होतं, तिथून काढून घ्यायचं आपण, म्हणजे मारून टाकल्यानंतरच मिळणार की अन्ननलिका, त्याच्या आतमधली अन्ननलिका. मग ते मिसळल्यामुळे काय व्हायला लागलं, ते मांसाहारी चीज बनायला लागलं. त्याचा एक्सटेंट चाललाच की आतमध्ये, अंश चाललाच की थोडा बहुत का होईना. मग त्याच्यामुळे काय ते खाण्याचं सोडून दिलं काय जे शाकाहारी माणसं होती त्यांनी. त्याच्यावरती दुग्ध उत्पादनावरती परिणाम व्हायला लागला, पुढे खप कमी झाला. मग नंतर त्याच्यावरती एक पर्याय म्हणून मग आपले हे जे प्रोटीएज नावाचं कवकापासून बनवलेलं विकर त्याचा उपयोग करून शाकाहारी आपण चीज बनवायला लागलो. आणि